कैकाडी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी वर्धावन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले। बारामती शहरातील कैकाडी समाज संघटना, बारामती शहर आणि तालुका यांच्या वतीनं महान तपस्वी राष्ट्रीय संत कैकाडी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासहित अनेक मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मनापासून या अत्यंत दुर्बळ अशा भोळ्या बाबड्या समाजाचं विकृत झालेल्या आपले राष्ट्रीय संत कैकाडी महाराज या जयंतीनिमित्त कैकाडी महाराज हे संत गाडगे बाबांचे सोबत राहून लहानपणापासून अत्यंत भरपूर काही ते त्यांच्यावर समेत कीर्तन करत होते। तसेच गाव प्रत्येक गावाची स्वच्छता देखील करत होते। त्याचबरोबर कैकाडी महाराजांनी जवळजवळ आजची ही 110वी जयंती आहे माझ्या माहितीनुसार। पंढरपूरच्या एकदम फार मोठा असा त्यांचा मठ आहे पंढरपूर येथे, देवस्थानच्या येथे। संभाजी महाराज यांच्या प्रमाणे कैकाडी महाराजांना सुद्धा अत्यंत फार मोठ्या भाषा आणि अवगत ज्ञान होतं। हे एक थोर महात्मे अत्यंत आजपर्यंत वास्तविक पाहता जेवढी प्रसिद्धी, जेवढा इतिहास यांचा लिहिता येत पाहिजे होता तेवढ्या पद्धतीने प्रसिद्ध झालेला नाही आणि केला नाही। समाजात विकृती काय असतात, त्याचबरोबर मी आपल्यातल्या समाज बांधवाला सांगेन, वास्तविक पाहता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला इथं बोलून सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। रोहितजी पवार, आपण जे परवाही होतो एका कार्यक्रमात, ठराविकच कैकाडी समाजाचे आता आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माने साहेब अत्यंत गरीब कुटुंबातून शिक्षणाचा ध्यास घेतलेलं, ज्ञानकोट बाळकोट असं केलेलं, ज्यांनी पुणे आहे विद्येचं माहेरघर म्हणतात आणि आपल्या फॅमिलीने पवार कुटुंबियाने म्हणजे अत्यंत मनापासून खऱ्या अर्थाने ह्या गोरगरिबांची, आपल्या बारामतीकरांची, पुणे जिल्ह्यातल्या सर्वच कुटुंबाची ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांचं प्रगती झाली पाहिजे त्यासाठी यांनी मनापासून म्हणजे काय पाहिजे नेमकं काय त्याला औषध सोल्युशन, तर त्यासाठी ज्ञानगंगा प्रत्येकाच्या दारी लहान मुलांपासून मोठ्या सगळ्यापर्यंत ही पोचली पाहिजे। शिक्षणाने माणसं मोठी होतात अशा पद्धतीची दालनं शिक्षणाची भक्त पवार फॅमिलीने उघडले। तर याचा सुद्धा सर्व माझ्या बांधवांनी यात ज्ञात आहे, त्यांनी त्याचं महत्त्व पटवून घेतलं पाहिजे। आपली सर्व मुलं, आपले जे भोळ्या बाबड्या भटका समाज आहे, त्यांनी आता कोणावर अवलंबून राहता न राहता शिक्षणाचा महत्त्वाचा बाळकोड आपण सगळ्यांना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि एक असे ठीक आहे कैकाडी महाराज कार्यक्रम नुसता जयंती किंवा हे करून चालणार नाही, ह्याच्या पुढे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तर ह्या जयंती साजरा करण्याचा उद्देश सफल होईल। बारामतीमध्ये असंच आम्ही सुरू करताना आम्हाला सुरुवातीला अडचणी आल्या, पण आम्हाला आधारस्तंभ मार्गदर्शक बंडसर जाधव, आमचे गुरुजी, परत आमचे ते एस बोर्डाचे आमचे साहेब विलास माने साहेब, कृष्णा नाना जाधव, त्याचप्रमाणे आमचे चेअरमन शिवाजीराव जाधव, तानाजी जाधव, शहाजी जाधव, परत आम्हाला मार्गदर्शन करणारे सोमनाथ मामा आणि बारामतीचे भूषण लालासाहेब जाधव, आणि तसेच जयशंकर माने किंवा आमचे युवक जिल्ह्याचे अध्यक्ष नानासाहेब माने, अविनाश माने, सदाशिव माने, असे इतर सर्वांनी आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला मदत, मार्गदर्शन, आणि त्याचप्रमाणे आमचे मंजवडीकर दत्तावाने साहेब यांनी सुद्धा पुण्यातून आम्हाला इथं येऊन मार्गदर्शन व वेळोवेळी मदत केलेली आहे। त्या सर्वांनी मदत केल्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम आपण साजरा करीत आहे। समाजाचा सर्वांना हा अभिमान हा असलाच पाहिजे, पण जसं आपल्या नानांनी सांगितलं की समाज एकत्रित आला पाहिजे, पण
असा हा समाज वेगळा तो समाज वेगळा असं न होता सगळे समाज एकत्रित आपल्याला काम करायचं आहे. कारण का आज जर तुम्ही बघितलं तर शिक्षण हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं इतरही म्हणजे त्यात खेळ असतील इतर काही गोष्टी असतील हे सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी आपण जसं जास्तीत जास्त एकत्रित येता येईल आपल्या काय अडचणी असतील त्या जसं तुम्ही मांडू शकाल तसं आता आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल नाही तर अजितदादा असतील ताई असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून असतील ज्याही गोष्टी असतील जिथं अडचणी असतील त्या आपण सर्वजण एकत्रित बसून त्या कशा सोडवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण नक्कीच तो प्रयत्न करू. आज इथं काही सत्कार केले गेले खूप आनंद झाला कारण हा सत्कार बघत असताना काही एक जण सेल्स टॅक्सचे अधिकारी झाले आहेत MPSC एक्झाम पास करून काही इंजिनियर झाले आहेत 2 मुली डॉक्टर झाल्या आहेत 1 मुलगा डॉक्टर झाला आहे. हे करत असताना काही स्पोर्ट्स मध्ये पण काही जण आहेत जसं की एक चिमुकली ताई होती ती कराटेमध्ये आहे काही मुलं पण कराटेमध्ये आहेत किक बॉक्सिंग मध्ये आहेत. आताच नॅशनल खेळलेल्या आपल्या ताई या व्हॉलीबॉलमध्ये त्यांना अवॉर्ड मिळाला आहे काही स्टेटला पण अवॉर्ड मिळाला आहे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत एक या कार्यक्रमानिमित्त हे सर्व सत्कार दिले जातात हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण शेवटी हे जे सर्व स्टार आहेत आपल्या सर्वांसाठी यांचा सत्कार नक्कीच झाला पाहिजे कारण का हा सत्कार बघून जेवढा मला अभिमान होतो तेवढा नक्कीच आपल्या सर्वांना होत असेल.